अगदी मनापासून अभिनंदन करतो. इथे येणं म्हणजे माझ्यासाठी सुद्धा पर्वणी असते. मागच्या वर्षी तुम्ही आपण तो सुंदर आणला, नाव मला आठवत नाही, डोंगरे सर, अतिशय उत्कृष्ट कलाकार की त्याला ऐकल्यानंतर मला वाटतं अशी राणा पण इथे, रवी राणा पण इथे माझ्यासोबत होते. त्या माणसाचा कार्यक्रम आपण अमृत म्हटलं होतं. तर असे कलाकार शोधणं, ते आणणं आणि सगळ्यांसमोर हजर करणं, मला असं वाटतं याच्याकरता मनापासून इच्छा हवी. जसं आता कोणाशी बोलतो की एकच पोस्ट फक्त कोषाध्यक्ष, कोणी अध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही, सगळे कार्यकर्ते आहेत. आणि मला असं वाटतं सगळे कार्यकर्ते असल्यामुळेच हे सक्सेस आपल्याला मिळतं आहे. मी या सगळ्या आयोजकांना मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षाची शुभेच्छा देतो. माझी जिथे कुठे मदत लागेल, आता बाहेर निघताना कोणतं गेलंच माझ्यासोबत, प्रत्येक वेळेस सोबत या, मी तुझ्या सोबत राहील एवढं एक आश्वासन देतो. म्हणजे या शब्दांना विराम देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. महोत्सवाच्या सभासदांनी सरांसोबत
खरंच या ठिकाणी आपल्याच भागातल्या पोरानं तयार केलेला रॅप आपण या ठिकाणी सादर केला आणि संजय भाऊ खडसे यांचा मुलगा जो नवीन आता संगीत क्षेत्रात उतरलेला आहे त्याचं सुद्धा टॅलेंट या ठिकाणी या स्टेजवरून तुम्हा सर्व लोकांपुढे यावं याच्यासाठी आज हा महोत्सवाचा प्रयत्न आहे। गुड्डू व्यंकटेश खडसे त्याला विनंती करतो की त्यांनी अण्णाभाऊंनी लिहिलेली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती आणि या गीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र तेव्हा पेटला होता ते आपल्या समोर सादरीकरण करत आहे व्यंकटेश खडसे उर्फ गुड्डू। जोरदार टाळ्या वाजून याचा उत्साह सर्वांनी वाढवला पाहिजे। सर्वांना विनंती करतो की आपण याची सुरुवात करू। माझ्या जीवाची होते बांधारंग गावाडा कोरत चंद्राची बुद्धत कुणाची मोठ्या मनाची सीता ती माझ्या रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती गाडी व फुटली व सोन्याची 99 काडी दवण्याची रेखी व भुवया कमांजन इंद्रधनुची हिरकणी हिर्याची काठी आंधळ्याची तशी ती माझ्या गरीबाची मैना रत्नाची मैना रत्नाची कान माझा जिंकी प्राण जिंकाला तिच्या गुणाची जगणची गायली माझ्या जीवाची होते तिच्या गुणाची जगणची गायली माझ्या जीवाची होते माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते टूट केली आम्हा दोघांची अहो गरिबीने टूट केली आम्हा दोघांची माझी तयारी झाली माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाट्याची बांध झाली भाकर तुकड्याची घालवत निघाली मला माझी मैना चंद्र शुक्राची गाव घरी येताच कडी कोमसते तिच्या मनाची शिकस्त केली होती पत्राची ही वाचनाची दागिन्याची मडून काढण्याची बोली केली होती शिंदेशाही तोड्याची साड कोल्हापुरी वरजटी ए गल्यात माळ कुठल्याची कानात गोखरे पायात मासोड्या ए कानात गोखरे पायात मासोड्या दंडातील आणि नाकात न सर्जाची परी उमलेली नाही कली तिच्या मनाची आणि छातीवर डगा ठेवून
वाट धरली होती मी मुंबईला जाण्याची. महिना खचली म्हणा, महिना खचली मनात ती रुसली डोळ्यात नाही असली गाला. आज उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची होते या काही. आज होत्या बघुण्यात नळ्या शिजत होत्या, गडग्यात चुणचुण्या रटरटत होत्या आणि चुलीवर करपट्या ह्या करपटत होत्या. अरे वळणीवर जाण्या वाढत होत्या आणि बघुण्यात नळ्या शिजत होत्या, गडग्यात चुणचुण्या रटरटत होत्या आणि चुलीवर करपट्या ह्या करपटत होत्या. अरे खाऊन पिऊन मडून आमच्या 17 पिढ्या जगत होत्या. अरे खाऊन पिऊन मडून आमच्या 17 पिढ्या जगत होत्या. पण काय सांगू नवलाई, वाटी गावात एक नवल घडलं. रात जणू चांदणं पडलं आणि अण्णांच्या उपकारानं आजच्या मांगाला लय लय लयच मांद चढलं. इतिहास घडला न शत्रूला भिडला, ताकद होती त्याला वाघाची, ताकद होती त्याला वाघाची. नाही घ्याला निळ्या रक्ताचा न्याला औलाद मागा. घ्याला निळ्या रक्ताचा न्याला औलाद मागा. असा शोभला असता भीमनोटा आई आणि कोटा शोभला असता भीमनोटा आई आणि कोटा असा शोभला असता भीमनोटा आई आणि असता भीमनोटा
माझ्या राजाचं माझ्या शुभाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर
शुभम मुकेश भोसले. या, अनिकेत, अजून. ये ना मनीष, ये ना भाऊ, ये. सभाचित्र कोणाजवळ बोललेलं आहे? सन्मानचित्र कोणाकडे बाकी आहे? या. हे सन्मानचित्र कोणाकडे आहे? विवेक. आहे आणि VRS साऊंड संपूर्ण अमरावती शहरामध्ये गाजलेला साऊंड आहे आणि VRS लाईट अँड ट्रस्टचे जे संचालक आहेत त्यांचे सुद्धा लक्ष वानखडे करत असतो. लहानपणापासून आम्ही अनेक कार्यक्रम नियोजित केले, गाजवले आणि त्याच हा एक दिवाळी महोत्सवाचा दरवर्षीचा ऑर्केस्ट्राचं नियोजन अक्षय वानखडे करत असते, त्याचे सुद्धा आभार व्यक्त करतो. अनेक लोकांचे वेगवेगळे हात या कार्यक्रमाला लागले. सर्वांनी मान सन्मानानं यामध्ये काम केलं, सर्वांचा आभार व्यक्त करतो. महोत्सवाचे भरपूर सभासद आहेत. बोला आपला उत्सव, आपला उत्सव, आपला उत्सव, आपला उत्सव.